हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तो आलियाचं बोलणं समजून विराज कृष आणि तृषला भेटायला जात होता. काही वेळाने आलिया रूममध्ये पोहोचली आणि तिने दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून ती पूर्णपणे थक्क झाली. संपूर्ण रूम अस्ताव्यस्त झाली होती. सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं आणि चारही बाजूंना पसारा झाला होता. हे पाहून आलियाला खूपच विचित्र वाटलं. ती आश्चर्याने सगळीकडे पाहू लागली. हळूहळू पावलं टाकत ती पुढे जाऊ लागली, कारण इतकं सामान पसरलेलं होतं की नीट चालणं सुद्धा कठीण झालं होतं. ती लगेच समजून गेली की हे सगळं तिच्या दोन्ही मुलांचंच काम आहे. थोड्याच वेळात ती दुसऱ्या रूममध्ये गेली आणि पुन्हा चकित झाली. जी बाई मुलांना सांभाळण्यासाठी आली होती ती आपल्या कपाळाला हात लावून बसली होती आणि तिच्या दोन्ही बाजूंना कृष आणि तृष तिचे केस पकडून ओढत होते. ते दोघं हसत मजाक घेत होते, तर ती बिचारी रडवेल्या चेहऱ्याने बसली होती. ती स्वतःशीच पुटपुटत होती, काय मुलं मिळाली आहेत मला सांभाळायला, असं म्हणत ती डोकं धरून बसली होती. हे पाहताच आलिया दचकली आणि मोठ्याने ओरडली, क्रिश, त्रिश, व्हॉट हॅपन, स्टॉप इट. आलियाचा आवाज ऐकताच दोघं लगेच शांत झाले आणि निरागस चेहरा करून उभे राहिले. आलिया मात्र रागाने त्यांच्याकडे पाहत होती. त्या बाईनं जसं आलियाला पाहिलं तसं तिच्या डोळ्यात आशेची चमक आली. आलियाने तिला हळूच उचलून उभं केलं आणि म्हणाली, तुम्ही आधी जाऊन फ्रेश होऊन या. ती बाई लगेच मान हलवत म्हणाली, ओके मॅम, आणि तिथून निघून गेली. त्यानंतर आलिया आपल्या दोन्ही मुलांजवळ गेली. ते दोघं मान खाली घालून उभे होते, जणू जगात त्यांच्या इतकं निरागस मूल दुसरं कोणीच नाही. पण आलियाला चांगलंच माहिती होतं की ते खोडकर आहेत. ती गुडघ्यावर बसली, त्यांच्या हातांना पकडलं आणि विचारलं, व्हॉट हॅपन अँड व्हॉट इज दिस. तेवढ्यात निखिलही रूममध्ये आला. रूमची अवस्था पाहून तो सुद्धा थक्क झाला, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याला लगेच समजलं की त्याच्या हिटलर मॉमच्या छोट्या शैतानांनीच हे सगळं केलं आहे. तो आत आला तेव्हा आलिया दोघांना रागाने ओरडत होती आणि ते पाहून निखिलला पुन्हा हसू आलं. आलियाचं बोलणं ऐकून कृष आणि तृष म्हणाले, हे सगळं आम्ही नाही केलं, त्या आंटीने. पण आलियाने पुन्हा रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, खोटं अजिबात बोलायचं नाही, कारण मला ते अजिबात आवडत नाही. मला माहीत आहे हे सगळं तुम्ही दोघांनीच केलं आहे. हे ऐकताच दोघं पूर्ण शांत झाले. त्यांच्या मॉमला सगळं समजलं हे त्यांना कळलं होतं. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर आलिया त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाली, असं गप्प राहून काही होणार नाही. आधी तुम्ही दोघं त्या आंटीला सॉरी बोला. हे ऐकून दोघंही आश्चर्यचकित झाले. ते लगेच म्हणाले, सॉरी मॉम. आलिया कठोर आवाजात म्हणाली, मला नाही, आधी त्या आंटीला सॉरी बोला. तेवढ्यात ती बाई वॉशरूममधून बाहेर आली. आलियाने दोघांना तिच्या समोर उभं केलं आणि म्हणाली, से सॉरी. पण दोघंही शांतच उभे राहिले. आपल्या मॉमला सॉरी म्हणणं ठीक होतं, पण दुसऱ्या कोणालाही सॉरी म्हणायची त्याची तयारी नव्हती. ते रागाने त्या बाईकडे पाहू लागले. त्यांच्या नजरेला घाबरून ती बाई पटकन म्हणाली, इट्स ओके मॅम, हे दोघं अजून लहान आहेत. आलिया लगेच रागाने म्हणाली, नो इट्स नॉट ओके. हे अजिबात छोटे नाहीत, खूप शैतान आहेत. त्यांच्या निरागस चेहऱ्यावर जाऊ नका आणि यांची बाजूही घेऊ नका. त्यानंतर ती पुन्हा मुलांकडे पाहत म्हणाली, मी तुम्हाला काही सांगितलं आहे. आलियाचा आवाज ऐकताच दोघांनी त्या बाईकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, सॉरी आंटी. आलिया पुन्हा म्हणाली, मला काही ऐकू आलं नाही, मोठ्याने बोला. पण ती बाई लगेच पुढे येत म्हणाली, काही हरकत नाही मॅम, मी ऐकलं, असं म्हणत तिने प्रेमाने दोघांच्या गालावर हात ठेवला. आणि पण तृष आणि कृष तिच्याकडे रागाने पाहू लागले.
त्यांच्या त्या नजरेमुळे घाबरून तिने लगेच हात खाली घेतले. मग आलिया त्या बाईकडे पाहत म्हणाली, तुम्ही आता जा, मी यांना सांभाळते. ती बाई लगेच मान हलवत तिथून निघून गेली. बाहेर जाताना ती स्वतःशीच म्हणाली, थँक गॉड, ही मुलं नाहीत, पूर्ण शैतान आहेत. हे सगळं निखिल दरवाजाजवळ उभा राहून पाहत होता आणि हसत होता. ते पाहून आलिया रागाने म्हणाली, काय एवढं हसायला झालं? निखिल तिच्या जवळ आला आणि तिच्या गालांना हलकं पिंच करत म्हणाला, यू नो व्हॉट आलिया, तू जेव्हा रागवतेस ना तेव्हा तुझी टोमॅटोसारखे गालं, लाल लाल गालं अजूनच क्यूट दिसतात. हे ऐकताच आलियाला अचानक विचित्र वाटू लागलं. एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर अभयचा चेहरा आला, कारण विराज सुद्धा तिला अगदी असंच चिडवत बोलायचा. त्या आठवणींनी तिच्या मनात पुन्हा राग उसळू लागला. मग एका झटक्यात तिने निखिलचा हात आपल्या गालावरून दूर केला आणि म्हणाली, डोंट टच मी. तिचं हे वागणं पाहून निखिलला थोडं विचित्र वाटलं. तो तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाला, काय झालं, तू असं का वागत आहेस? मी असं काय केलं? त्यावर आलिया म्हणाली, आय डोंट नो, पण मला इथे अजिबात राहायचं नाही, सो गेट लॉस्ट. हे ऐकताच निखिलचा चेहरा उतरला. तो नाराजीने उठला आणि म्हणाला, जशी तुझी इच्छा. असं म्हणत तो खाली वाकला आणि त्याच नंतर तृष व कृषला म्हणाला, ओके बेटा, तुमचा बडी नंतर येऊन भेटेल. कृष आणि तृषनेही मान हलवून होकार दिला. निखिलने त्यांच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला. इकडे आलिया मात्र खूप रागात होती, कारण तिला विराजसोबत घालवलेले क्षण आठवत होते. त्यांच्यासोबतचे आनंदी दिवस आणि त्याने दिलेला धोका, दोन्ही गोष्टी तिच्या मनात एकाच वेळी येत होत्या. त्यामुळे तिचा राग आणखी वाढत होता. तृष आणि कृषने आपल्या मॉमचा राग पाहिला आणि ते पटकन वॉशरूममध्ये जाऊन हात धुवू लागले. त्यानंतर ते रूममध्ये येऊन सगळं सामान नीट लावू लागले. तेवढ्यात कृषच्या हाताला काहीतरी टोचलं आणि त्याच्या तोंडून हलकीशी आह निघाली. आलिया अजूनही आपल्या विचारांमध्ये हरवलेली होती, पण मुलांच्या आवाजाने ती लगेच भानावर आली. ती घाईघाईने कृषजवळ गेली तर त्याच्या हाताला छोटासा कट लागला होता. त्याच्या हातातून रक्त येताना पाहून आलियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पटकन त्याचा हात हातात घेतला आणि काळजीने म्हणाली, हे काय केलंस तू? तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? त्यावर कृष आणि तृष निरागसपणे म्हणाले, मॉम, आम्हाला वाटलं आम्ही पसारा केला आहे तर आम्हीच तो आवरावा. हे ऐकताच आलियाचं मन भरून आलं. तिने दोघांच्या गालांवर प्रेमाने किस केलं. त्यांना मिठीत घेत म्हणाली, नाही बेटा, तुमची मॉम अजून आहे ना, तुम्हाला हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही. असं म्हणत तिने दोघांना बेडवर बसवलं. मग फर्स्ट एड बॉक्स आणून कृषचा हात स्वच्छ केला आणि त्यावर औषध लावलं. कृष आणि तृष आपल्या मॉमकडे खूप प्रेमाने पाहत होते. त्यांना आपल्या मॉमवर जीवापाड प्रेम होतं, कारण ते तिला कधीच दुःखी पाहू शकत नव्हते. आलियाचंही पूर्ण जग तिच्या दोन्ही मुलांमध्येच होतं. थोड्या वेळाने आलियाने स्वतःच्या हाताने नाश्ता बनवून दोघांना भरवला आणि त्यांना आरामात पेटवर झोपवलं. मग तीही दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून शांत झोपेत हरवून गेली. इकडे आलिया शांत झोपली होती, पण कोणीतरी मात्र पूर्ण रात्र जागाच होता. तो दुसरा कोणी नसून विराज होता. तो दुसरा बेडवर इकडून तिकडे सतत कूस बदलत पडला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार आलियासोबत घालवलेले क्षण येत होते. तो कितीही प्रयत्न करत असला तरी तिला विसरू शकत नव्हता. त्याला कॉरिडॉरमधला तो क्षण आठवला, जेव्हा त्याला जाणवलं होतं की आलिया त्याच्या आसपासच कुठेतरी आहे. त्या विचाराने त्याची बेचैनी आणखी वाढली. तो उठून बसला. आधी रात्रीचा वेळ होता.
सगळेजण गाढ झोपेत होते आणि आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. खिडकीतून येणारा हलकासा चांदण्याचा प्रकाश बेडवर झोपलेल्या आलियाच्या चेहऱ्यावर पडत होता. ती आपल्या मुलांना छातीशी कवटाळून शांत झोपली होती. अचानक तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. ती झोपेतच अस्वस्थ होऊ लागली. तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. ती इकडे तिकडे तडफडू लागली आणि काही क्षणातच पूर्ण घामाने भिजून गेली. अचानक ती मोठ्याने किंचाळत उठली आणि घाबरून म्हणाली, "विराटजी!" ती दचकून बसली. स्वतःकडे पाहिलं तर ती पूर्ण घामाने भिजलेली होती. तिच्या कपाळावर अजूनही घाम होता आणि हातही थरथरत होते. आलिया थरथरणाऱ्या हातांनी कपाळावरील घाम पुसू लागली. काही क्षण ती पूर्णपणे स्तब्ध बसून राहिली होती. तिचं डोकंच काम करत नव्हतं. ती उठली होती खरी, पण तिच्या मनातील भीती आणि बेचैनी काही कमी होत नव्हती. बराच वेळ ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिली. काहीच वेळानंतर तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हळू आवाजात म्हणाली, "मला हे काय झालं? कसं भयानक स्वप्न होतं हे." खरं तर आलियाने झोपेत एक खूप भयंकर स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नात तिला दिसत होतं की विराज तिच्यापासून दूर जात आहे आणि ती कितीही प्रयत्न करत असली तरी त्याला थांबवू शकत नाहीये. एकीकडे ती विराजवर रागावलेली होती, पण हळूहळू तिच्या मनातल्या भावना बदलत चालल्या होत्या, जे त्याला आतून त्रास देत होतं आणि मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जात होतं. हे सगळं पाहून आलिया खूप घाबरली होती. तिने लगेच बेडवर झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहिलं आणि हळूच उठून वॉशरूमकडे गेली. वॉशरूममध्ये जाऊन तिने चेहरा धुतला आणि काही वेळ आरशात स्वतःकडे पाहत उभी राहिली. त्यानंतर ती पुन्हा रूममध्ये आली. पुन्हा एकदा तिची नजर शांत झोपलेल्या दोन्ही मुलांवर गेली. ते दोघेही शांत झोपलेले पाहून ती रूममधील बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिने बाल्कनीचं दार उघडलं आणि रेलिंगजवळ उभी राहून आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे एकटक पाहू लागली. तिच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. तिला काही समजत नव्हतं की हे सगळं नेमकं काय घडत आहे. तिच्या मनात अजूनही बेचैनी आणि घबराट होती. ती कितीही प्रयत्न करत होती तरी स्वतःला शांत करू शकत नव्हती. आकाशातल्या त्या चंद्राकडे पाहत ती हळू आवाजात म्हणाली, "हे सगळं काय आहे मॉम?" कारण ती जेव्हाही चंद्राकडे पाहायची तेव्हा तिला तिच्या आईची आठवण यायची. त्या चंद्रात तिला आपल्या आईचा चेहरा दिसायचा. ती पुन्हा म्हणाली, "मॉम, हे माझ्यासोबत काय होतंय? ज्या माणसाला मी विसरायचं ठरवलं होतं, ज्याला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं होतं, त्याच्याच आठवणी पुन्हा मला का त्रास देत आहेत?" मान्य आहे की आज मी त्या व्यक्तीची जाणीव पुन्हा अनुभवली, पण मला त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे. मग हे सगळं का घडतंय? मी कमकुवत तर पडत नाही ना? असं म्हणत ती बराच वेळ विचारात हरवून उभी राहिली. काही क्षणांनी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ठाम आवाजात म्हणाली, "नाही मॉम, मी कमकुवत पडू शकत नाही. मला स्वतःला मजबूत बनवावं लागेल. माझे शत्रू खूप आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी मला ताकदवान व्हावंच लागेल. त्यासाठी मला तुमच्या साथची गरज आहे.
जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी कधीच हार मानणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मुलीची साथ नक्की द्याल. हे बोलताना आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणांनी तिने डोळे पुसले आणि पुन्हा रूममध्ये आली. ती बेडजवळ जाऊन आपल्या दोन्ही मुलांच्या मध्ये झोपली. तिने दोघांच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि त्यांना मिठीत घेत हळूच म्हणाली, तुम्ही दोघंच माझं आयुष्य आहात. आता मला कोणाच्याही साथची गरज नाही, कारण तुम्ही दोघं माझ्यासाठी पुरेसे आहात. हे म्हणत तीही शांतपणे झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण बेडवर झोपलेल्या व्यक्तीवर पडू लागली तसा तो हलकेच कसमसू लागला. तो हातपाय इकडे तिकडे हलवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव सतत बदलत होते. काही क्षणांनी त्याने हळूहळू डोळे उघडले. तो दुसरा कोणी नसून विराज होता. त्याचे डोळे अजूनही अर्धवट मिटलेले होते, कारण तो काही वेळापूर्वी झोपला होता. पूर्ण रात्र त्याने जागून काढली होती. रात्रभर तो फक्त कुशी बदलत पडून होता. अजूनही त्याला झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नव्हती. तेवढ्यात रूमच्या दरवाजावर टकटक झाली आणि नाईलाजाने विराजला उठावं लागलं. तो डोळे चोळत हळूहळू बेडवरून उठला आणि दरवाजाकडे गेला. त्याने दरवाजा उघडला तर समोर रोनिका उभी होती. रोनिका पूर्णपणे तयार होऊन आली होती. तिने एक छोटासा आणि खूपच आकर्षक ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि ओठांवर गडद लिपस्टिक लावली होती. ती वरपासून खालपर्यंत पूर्णपणे सजून धजून आली होती. तिची नजर जशी विराजवर पडली तशी ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली, कारण विराजने त्यावेळी फक्त ट्राउझर घातला होता, वर काहीच घातलं नव्हतं. त्याचे मजबूत शरीर आणि ॲप्स पाहून रोनिकाचं मन विचलित झालं होतं. तिला वाटत होतं की आत्ताच त्याला मिठीत घ्यावं. पण विराज मात्र तिच्या त्या नजरेपासून अनभित नव्हता. तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, सकाळी सकाळी इथे काय करतेस? रोनिका अजूनही त्याच्याकडेच पाहण्यात हरवली होती. विराजचा आवाज ऐकताच ती भानावर आली आणि गोंधळून म्हणाली, काय म्हणालास? विराज रागाने तिच्याकडे पाहू लागला. त्याला समजलं होतं की ती त्यालाच न्याहाळत होती. तो चिडून म्हणाला, व्हॉट आर यू डुईंग रोनिका? व्हाय आर यू स्टारिंग ॲट मी? तुला चांगलंच माहिती आहे की मला हे अजिबात आवडत नाही. हे ऐकताच रोनिका घाबरत म्हणाली, नाही विराज, तसं काही नाही. मी तर फक्त सहज, असं म्हणत तिने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण विराजने लगेच तिचा हात झटकून टाकला. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, हे सगळं सोड आणि सांग, इतक्या सकाळी इथे का आली आहेस? रोनिका एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, मी सकाळी नाही, खूप उशिरा आले आणि संध्याकाळच्या पार्टीची तयारीही करायची आहे. घड्याळ बघा, सकाळ नाही, 10 वाजले. विराजने मागे वळून भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं. खरंच 10 वाजले होते. हे पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला, कारण त्याने पूर्ण रात्र जागून काढली होती. तो लगेच रोनिकाकडे वळून म्हणाला, मग काय झालं? माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे. तू जा, मी थोड्या वेळाने येतो. रोनिका मात्र तयार होऊनच आली होती. ती थेट रूममध्ये येत म्हणाली, मी इथेच बसते, तू तयार हो. आपण दोघं एकत्र ब्रेकफास्टला जाऊ किंवा रूममध्येच मागू. हे पाहून तो रागाने म्हणाला, रोनिका प्लीज, माझा अजिबात मूड नाहीये. कृपया रूममधून बाहेर जा, नाही तर मला राग येईल. विराजला रोनिकाचं त्याच्या इतकं जवळ येणं अजिबात आवडत नव्हतं.
रोनिका हे पाहून हळूहळू विराजच्या जवळ गेली आणि मोठ्या अदांनी त्याच्या गालावर बोट फिरवत म्हणाली, व्हॉट हॅपन विराज, तू असं का वागत आहेस? जणू तू मला ओळखतच नाहीस. तुला माहीत आहे ना, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. मग फ्रेंड्समध्ये कसली लाज? असं म्हणत ती तिची बोटं त्याच्या गालांवरून गळ्यापर्यंत फिरवत हळूहळू छातीच्या दिशेने नेऊ लागली. तेवढ्यात विराजने तिचा हात पकडला आणि जोरात दुसऱ्या बाजूला पळवला. त्यामुळे रोनिकाच्या तोंडून हलकी किंकाळी बाहेर पडली. ती लगेच म्हणाली, विराज, हे काय करत आहेस? माझा हात सोड. विराजने लगेच तिचा हात सोडला आणि थंड आवाजात म्हणाला, पुढच्या वेळी मला स्पर्श करण्याआधी 1000 वेळा विचार कर. नाव गेट लॉस्ट. असं म्हणत त्याने तिला लगेच रूमच्या बाहेर काढलं. रोनिकाला हे पाहून खूप राग आला. ती मनातच म्हणाली, बहुतेक याला योग्य डोस मिळत नाहीये, म्हणूनच हा अजूनही माझ्या कंट्रोलमध्ये येत नाही. विराजने लगेच रूमचा दरवाजा लॉक केला. रोनिका रागाने दरवाजाकडे पाहत होती. तिचे डोळे संतापाने लाल झाले होते. ती जोरात पावलं टाकत कॉरिडॉरच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात ती समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला धडकली आणि समोर उभा असलेला माणूस पाहून ती चकित झाली. रोनिका पुढे सरकताच समोरून येणाऱ्या व्यक्तीशी तिची धडक झाली. ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली तर तिच्या समोर दुसरा कोणी नसून निखिल उभा होता. तो हसत पुढे येत होता आणि त्याच्या हातात कोल्ड्रिंकची बाटली होती. धडकेत ती बाटली रोनिकाच्या ड्रेसवर सांडली आणि तिचा ड्रेस खराब झाला. रोनिका रागाने लालबुंद होत म्हणाली, हाऊ डेअर यू, माझा ड्रेस खराब करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? समोर उभा असलेला निखिल तिच्या ड्रेसकडे पाहताच थोडा गोंधळला. तो लगेच फोन कॉल कट करून तिच्याकडे हात पुढे करत म्हणाला, डोंट वरी मिस, मी आत्ताच हे साफ करतो. असं म्हणत त्याने पॅन्टच्या खिशातून रुमाल काढला आणि ड्रेस साफ करण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात रोनिकाने झटक्यात त्याचा हात दूर सारला आणि संतापाने म्हणाली, मला स्पर्श करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी हवं तर तुला उभे विकू शकते. तुझी अशी अवस्था करीन की तू आयुष्य आणि मृत्यूच्या मध्ये लटकत राहशील. हे ऐकताच निखिललाही राग आला. तो चिडून म्हणाला, व्हॉट डू यू मीन? हो, माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्यासाठी मी सॉरीही म्हणतोय. म्हणूनच मी ते साफ करायला जात होतो. पण तू तर खूपच घमंडखोर आहेस. लोकांशी कसं बोलायचं याची तुला अजिबात तमीज नाही. स्वतःला नेमकं काय समजतेस तू? काही फार मोठी तोफ आहेस का? हे ऐकताच रोनिकाचा राग आणखी वाढला. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची तुझी हिंमत कशी झाली? यू डोंट नो व्हॉट हू आय एम. आय एम द बेस्ट डिझायनर अँड द बेस्ट बिझनेसमन डॉटर, रोनिका सिन्हा. हे ऐकताच निखिल क्षणभर थबकला. जरी त्याला आधीपासूनच माहिती होतं ती कोण आहे, तरी तो हलकसं हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला याचा गर्व आहे की तू मिस्टर सिन्हांची मुलगी आहेस. म्हणजे तू फक्त तुझ्या वडिलांच्या नावावर उडतेस. हे ऐकताच रोनिका संतापाने लाल झाली आणि म्हणाली, माझ्या डॅडबद्दल असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली? निखिल हसत म्हणाला, मी काही चुकीचं बोललो नाही. खरंच तू फक्त तुझ्या वडिलांच्या पैशांवर आणि नावावर उठतेस. जर खरंच एवढी टॅलेंटेड असशील तर स्वतःच्या दमावर काहीतरी करून दाखव. स्वतःला बेस्ट डिझायनर म्हणवतेस, पण तुझे एकही डिझाईन मला खास वाटले नाहीत. आणि ज्या सौंदर्यावर इतका गर्व करतेस ना, 100 किलो मेकअप लावला तर कुणीही सुंदर दिसेल. आता मात्र रोनिकाच्या रागाचा बांध फुटला. ती संतापाने पुढे आली
आणि निखिलचे कॉलर पकडत म्हणाली, तुला माहिती नाही मी तुझं काय करू शकते, बघत जा मी तुला रस्त्यावर कसं आणते ते. निखिलने झटक्यात तिचा हात दूर करत म्हटलं, काय समजलंयस मला, काही खेळणं नाही मी, जाऊन चौकशी करून घे निखिल चतुर्वेदीबद्दल. कदाचित तुला माहिती नसेल मी काय चीज आहे ते. मी हवं तर तुला आणि तुझ्या बापालाही चुटकीसरशी विकत घेऊ शकतो, पण मला दिखावा करायला आवडत नाही. असं म्हणत निखिलने तिला दूर ढकललं आणि शिट्टी वाजवत तिथून निघून गेला. रोनिकाने जसं निखिल चतुर्वेदी हे नाव ऐकलं तशी ती एकदम चकित झाली, कारण ती जाणून होती की निखिल चतुर्वेदी हा खूप मोठा बिझनेसमन आहे. त्याचबरोबर तो डिझायनिंगच्या दुनियेत नंबर 1 डिझायनर होता. आता रोनिकाला थोडी भीती वाटू लागली होती, पण म्हणतात ना, माणसाचा अहंकार इतक्या लवकर तुटत नाही. रोनिकाचंही तसंच होतं. सगळं काही माहीत असूनही ती हेच विचार करत होती की निखिल तिचं काहीच बिघडवू शकत नाही. आता पाहणं रंजक ठरणार होतं की निखिल रोनिकासोबत काही करणार की रोनिका निखिलसोबत काही करणार. रोनिका रागाने पाय आपटत तिथून आपल्या रूमकडे निघून गेली. दुसऱ्या बाजूला विराज वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होत होता आणि अजूनही त्याला आलियाच्या जवळ असल्याचा भास होत होता. त्याला समजत नव्हतं की त्याच्यासोबत असं का होत आहे, कारण गेल्या 5 वर्षात त्याने स्वतःला खूप चांगल्या प्रकारे सावरलं होतं. मग आज अचानक असं का होत होतं? तो आपल्या विचारांना झटकत शॉवर घेऊन तयार झाला आणि वॉशरूममधून बाहेर आला. तिकडे आलियाही लवकर उठली होती. ती देखील वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि तयार होऊन बाहेर आली. ती बेडजवळ जाऊन प्रेमाने आपल्या मुलांना उठवत म्हणाली, गेट अप बेबीज, इट्स गेटिंग लेट. हे ऐकताच दोन्ही मुलं डोळे चोळत हळूहळू उठू लागली. त्यांचे डोळे उघडताच आलियाने दोघांच्या गालांवर किस करत हसून म्हटलं, गुड मॉर्निंग माझ्या बाळांनो, आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. ती दोन्ही मुलं देखील आलियाच्या गालांवर किस करून म्हणाली, गुड मॉर्निंग मम्मा, आय लव्ह यू सो मच. हे ऐकून आलिया हसली आणि म्हणाली, चला पटकन वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन या. मग ती दोघांना घेऊन वॉशरूममध्ये गेली. तिने त्यांना ब्रश करून दिला आणि बाथटबमध्ये बसवलं. त्यांचे केस शॅम्पूने धुताना ती खूप प्रेमाने त्यांची काळजी घेत होती. दोन्ही मुलंही आनंदाने आपल्या मम्मासोबत पाण्यात खेळत होती. त्यांची मस्ती पाहून आलियाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. आलिया मनातच म्हणाली, तुम्ही दोघंच माझ्या जगण्याचा आधार आहात. माझी छोटी छोटी गोंडस मुलं, तुम्हाला पाहूनच मी जगते आहे, नाहीतर कदाचित मी कधीच तुटून गेली असते. आज मी जिवंत आहे ते फक्त तुमच्यामुळे. हे विचार करताच तिचे डोळे किंचित ओलावले. तेवढ्यात दोन्ही मुलांनी तिला हाक मारली. त्यामुळे तिने पटकन डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्यांना शॉवर दिला. मग दोघांना बाथरोब घालून ती वॉशरूममधून बाहेर घेऊन आली. रूममध्ये आणून तिने दोघांना छान छान कपडे घातले आणि बेडवर बसवत म्हणाली, आता मी तुमच्यासाठी कस्टर्ड बनवून आणते. हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. आलिया लगेच किचनमध्ये गेली आणि कस्टर्ड बनवून रूममध्ये घेऊन आली. ती दोघांना खूप प्रेमाने खाऊ घालू लागली. दोन्ही मुलं आनंदाने कस्टर्ड खात होती. त्यांना आपल्या मम्माच्या हातचंच कस्टर्ड खूप आवडायचं. प्रत्येक मुलाला आपल्या आईच्या हातचं जेवण खास वाटतं. तिच्या हातची प्रत्येक गोष्ट आवडते. कृष आणि तृषचंही अगदी तसंच होतं. आलिया प्रेमाने त्यांना म्हणाली, आज मला ना एका इम्पॉर्टंट अवॉर्ड सेरेमनीला जायचं आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी अजिबात खोड्या काढायच्या नाहीत. ती आंटी येतील तेव्हा त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, समजलं? आणि जर मला एकही कंप्लेंट ऐकायला मिळाली तर. इतकं बोलून ती थांबली. दोन्ही मुलांनी निरागस चेहरा करत म्हटलं, मम्मा यू डोंट वरी, आम्ही त्यांना अजिबात त्रास देणार नाही. उलट त्या
आम्हाला त्रास देत आहेत. आम्ही तर खूप गोड आणि निरागस मुलं आहोत. हे ऐकून आलियाने बुवया उंचावत म्हटलं, निरागस आणि गोड, तेही तुम्ही दोघं? मला चांगलं माहीत आहे तुम्ही किती शहाणे आहात ते. जास्त नाटक करण्याची गरज नाही. आज मला एकही कंप्लेंट नको आहे, समजलं? आणि हो, रूममध्ये सुद्धा जास्त पसारा केलेला नसावा. सगळं नीटनेटकं हवंय. हे ऐकताच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग आलियाकडे पापण्या लवत म्हणाले, डोंट वरी मॉम, सगळं ठीक असेल. आलियाने दोघांच्या गालांवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांचे बॅग्स आणून म्हणाली, आता तुम्ही दोघं शांतपणे स्टडी करणार आहात. नीट अभ्यास करा, कारण इथून गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा शाळा सुरू करायची आहे. तेवढ्या तिच्या मुलांनी काहीतरी म्हटलं, जे ऐकून आलिया आनंदित झाली. हे ऐकताच दोन्ही मुलं आलियाकडे पाहत म्हणाली, ओके मम्मा, आम्ही दोघंही चांगल्या मुलांसारखे राहू. आलियाने पुन्हा प्रेमाने दोघांच्या गालांवर हात फिरवत त्यांच्या कपडावर किस केलं. त्यानंतर ती कपाटाजवळ जाऊन कपडे काढून चेंजिंग रूममध्ये कपडे बदलायला गेली. आलिया आत जाताच दोन्ही मुलांनी एकमेकांना हायफाय देत हसत म्हटलं, आजही मॉम बाहेर जात आहे आणि आपल्याला पुन्हा मस्ती करण्याची संधी मिळणार आहे, आहे ना भैया? तृष क्रुशकडे हसत म्हणाला. त्यावर क्रुशही हसत म्हणाला, ऑफकोर्स. हे बोलून दोघंही खळखळून हसू लागले. थोड्या वेळाने आलिया रूममध्ये आली आणि आरशासमोर उभी राहून केस सेट करू लागली. आरशातून तिला दिसत होतं की तिची दोन्ही मुलं तिच्याकडेच पाहत हसत होती. आलिया त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाली, व्हॉट हॅपन बेबीज? त्यावर दोघंही गोड हसत म्हणाले, मम्मा, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. हे ऐकून आलिया हलकसं हसली आणि प्रेमाने म्हणाली, थँक यू बच्चा. ती लगेच त्यांच्या जवळ आली. त्यांची पुस्तकं काढून त्यांना समजावू लागली. तेवढ्यात रूमच्या दरवाजावर टकटक झाली. आलिया मुलांकडे पाहत म्हणाली, बहुतेक ती आंटी आली आहे. हे ऐकताच दोघांनी एकमेकांकडे पाहून मिश्किल हसू दिलं. आलिया दरवाजा उघडायला गेली आणि समोर उभ्या असलेल्या निखिलला पाहून आश्चर्याने म्हणाली, तू इथे कसा आणि इतक्या लवकर तयारही झालास? ती एकामागोमाग प्रश्न विचारत होती, पण निखिल मात्र तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहण्यातच हरवला होता. आलिया इतकी सुंदर दिसत होती की निखिलला तिच्यावरून नजर हटवणं कठीण होत होतं. हे पाहून आलियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि हलकासा चापट मारत म्हणाली, काय करत आहेस तू? भानावर ये. तिचं बोलणं ऐकताच निखिल भानावर आला आणि घाईघाईने म्हणाला, सॉरी. खरं सांगायचं तर तू इतकी सुंदर दिसते आहेस की माझी नजरच हटत नाहीये. हे ऐकून आलियाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाली, स्टॉप इट, आय डोंट लाईक इट. निखिल हसत म्हणाला, आय नो, मला माहीत आहे तुला हे सगळं आवडत नाही, पण तू इतकी सुंदर दिसायची गरज तरी काय होती? आता माझी काय चूक? समोर इतकी सुंदर मुलगी दिसली तर मी पाहतच राहणार ना? आलियाने त्याचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि रूममध्ये चालत गेली. निखिलही तिच्या मागोमाग आत आला. दोन्ही मुलांनी निखिलला पाहताच आनंदाने बडी असं म्हणत त्याच्याकडे धावत गेले. निखिलनेही दोघांना प्रेमाने मिठीत घेतलं आणि म्हणाला, काय मग माझ्या मुलांनो, कसे आहात? दोघंही हसत म्हणाले, आय एम गुड बडी. काय तुम्हीही मम्मासोबत जात आहात? त्यावर निखिल हसत म्हणाला, ऑफकोर्स बेटा, मी तुमच्या मम्मासोबतच जाणार आहे. हे ऐकून दोघंही आनंदाने हसू लागले. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. निखिलने जाऊन दरवाजा उघडला
बाहेर मुलांची केअरटेकर उभी होती. निखिलने तिला आत बोलावलं आणि आलिया तिला मुलांबद्दल काही सूचना देऊ लागली. त्यानंतर आलिया आपल्या दोन्ही मुलांकडे वळून थोड्या कडक आवाजात म्हणाली, कोणतीही शैतानी करायची नाही, नाहीतर आज मी तुम्हा दोघांना खूप मोठी पनिशमेंट देईन. हे ऐकताच दोघं शांत झाले आणि मान हलवून होकार दिला. यानंतर आलिया आणि निखिल रूमच्या बाहेर आले. बाहेर पडताच आलियाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला. हे पाहून निखिल नाटकीपणे म्हणाला, आता काय फायदा, एवढं सौंदर्य त्या मास्कच्या आत लपून टाकलेस. माझं काय होणार देव जाणे. हे मुलगी तर कायम मास्कमध्येच असते, जस्ट लाईक मास्क गर्ल. आलिया मात्र त्याच्याकडे न पाहताच पुढे चालत म्हणाली, तुला किती वेळा सांगितलं आहे, तुझ्या डोक्यातले घोडे थोडे कमी पळव आणि मनातल्या मनात माझ्याबद्दल बडबड करणंही बंद कर, कारण तुझ्या सगळ्या गोष्टी मला समजतात. हे ऐकताच निखिल एकदम चकित झाला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला कसं कळतं मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. आलियाने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि पुढे चालतच म्हणाली, तू मनात इतक्या मोठ्याने बोलतोयस की आवाज बाहेरपर्यंत येतो. हे ऐकून निखिल स्वतःशीच पुटपुटला, मी तर मनात बोलतो, मग हिला कसं ऐकू येतं आणि मनात कोण मोठ्याने बोलतं का. असं स्वतःशीच बोलत तो पुढे चालत राहिला. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की आलिया बरंच पुढे निघून गेली होती. हे पाहून त्याने पटकन आपली पावलं वेगात टाकली आणि तिच्या मागे चालू लागला. दुसऱ्या बाजूला विराज पूर्णपणे तयार झाला होता, कारण त्याला ही अवॉर्ड सेरेमनीला जायचं होतं. त्याला खास निमंत्रण देण्यात आलं होतं, कारण तो नेहमीच नंबर 1 बिझनेसमनचा अवॉर्ड जिंकत आला होता. त्यामुळे यंदाही त्याला विशेष आमंत्रण मिळाले होते. त्याच्यासोबतच जाण्यासाठी रोनिका देखील पूर्णपणे तयार झाली होती. तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचे लांब पाय स्पष्ट दिसत होते. तिच्या ड्रेसचा नेक खूपच डीक होता आणि तो ड्रेस खूपच रिव्हिलिंग होता. तिने केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर भरपूर मेकअप केला होता. रोनिका स्वतःला आरशात पाहत हळूच म्हणाली, बस विराज, आजच्या रात्री मी तुला पूर्णपणे माझं बनवणार आहे. तिने मनात खूप काही प्लॅन करून ठेवलं होतं. आज ती विराजला सहज सोडणार नव्हती. पुढे तिने नेमका काय प्लॅन केला होता ते पुढे कळणार होते. ती हलकेच हसत आपल्या ओठांवर डार्क रंगाची लिपस्टिक लावते आणि पर्स हातात घेत रूमच्या बाहेर येते. बाहेर येताच ती थेट विराजच्या रूमकडे जाते. रूमच्या दरवाजावर नॉक करताच विराज दरवाजा उघडतो. पूर्णपणे तयार झालेल्या विराजकडे पाहून रोनिकाची नजर त्याच्यावरच खिळून राहते. ती त्याला वरपासून खालपर्यंत हव्यासाने न्याहाळत होती. विराज तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, आर यू रेडी. हे ऐकताच रोनिका घाईघाईने म्हणाली, या ऑफकोर्स. असं म्हणत ती पुढे चालू लागली. विराजनेही रूमचा दरवाजा लॉक केला आणि तो तिच्यासोबत पुढे निघाला. रोनिका लगेच पुढे येऊन विराजचा हात पकडते. विराजला त्या क्षणी खूप राग येत होता, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि शांतपणे तिचा हात दूर केला. आणि हे पाहून रोनिकाला वाईट वाटलं, पण तिने पुन्हा एकदा त्याच्या बोटात आपली बोटं अडकवली. विराज काही बोलला नाही आणि शांतपणे पुढे चालत राहिला. काही वेळानंतर एका मोठ्या हॉलमध्ये सर्वजण अवॉर्ड सेरेमनीसाठी जमले होते. तिथे अनेक मोठमोठे बिझनेसमन अवॉर्ड मिळण्याच्या आशेने आले होते, पण प्रत्येकाला अवॉर्ड मिळणं शक्य नव्हतं, कारण अवॉर्ड तर फक्त 1-2 जणांनाच मिळणार होता.
सर्वजण अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक पद्धतीने तयार होऊन आले होते. काही लोक तर असं वाटत होतं की ते अवॉर्डसाठी नव्हे तर फॅशन शोसाठी आले आहेत. अनेक मुलींनी विराज खन्नाचे नाव आधीच ऐकले होते आणि त्याला भेटण्यासाठी त्या दूरदूरून आल्या होत्या. त्यांना फक्त एवढीच इच्छा होती की विराजने एकदा तरी त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांच्या सौंदर्यावर मोहित व्हावं. तर काही मुलं या उत्सुकतेने आली होती की शेवटी विराज खन्नामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे मुली त्याच्यासाठी इतक्या वेड्या आहेत. त्यामुळे अनेक मुलांच्या मनात त्याच्याबद्दल मत्सराची भावना होती. तेवढ्यात विराज आणि रोनिका हॉलमध्ये प्रवेश करतात आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर जाऊन थांबतात. रोनिका स्वतःला अधिक आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करत होती. इतर मुलींना विराजकडे पाहताना पाहून ती त्याच्याजवळ अजूनच चिकटून चालत होती. विराजने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि मान हलवत समोर पाहू लागला. हॉलमधील जवळजवळ सर्व मुली विराजकडे लालसेने पाहत होत्या. त्याने फक्त एकदा तरी त्यांच्याकडे पाहावं अशी त्यांची इच्छा होती. त्याचवेळी त्या रोनिकाकडे पाहून जळतही होत्या कारण ती विराज सोबत होती. रोनिकाने घातलेला ड्रेस खूपच रिव्हिलिंग होता, त्यामुळे अनेक मुलांचे लक्ष तिच्याकडेही वेधले जात होते. विराज मात्र सर्वांना पूर्णपणे इग्नोर करत पुढे गेला. पहिल्या रांगेत त्याच्यासाठी खास सीट ठेवण्यात आली होती. तो तिथे जाऊन बसला आणि रोनिका त्याच्या शेजारी बसली. थोड्याच वेळात अवॉर्ड सेरेमनी सुरू होणार होती. स्टेजवर एक महिला अँकर आली. तिने सर्वप्रथम विराज आणि रोनिकाकडे पाहून त्यांचे स्वागत केले आणि नंतर सर्वांना उद्देशून बोलू लागली. ती म्हणाली, जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे, आज येथे अवॉर्ड सेरेमनी आयोजित करण्यात आली आहे आणि त्यासाठी अनेक मान्यवर येथे उपस्थित आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते की गेल्या वर्षी हा अवॉर्ड जिंकणारे विराज खन्ना येथे उपस्थित झाले आहेत. सो प्लीज गिव्ह अ बिग हँड फॉर विराज खन्ना. हे ऐकताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. विराजने एक नजर सर्वांकडे टाकली आणि पुन्हा शांतपणे समोर पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. उलट रोनिकाचा सततचा स्पर्श त्याला अधिकच त्रासदायक वाटत होता. विराज चाहूनही रोनिकाला नकार देऊ शकत नव्हता, कारण त्याच्या मनात एक विचित्र घालमेल आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याचं मन सतत त्याला सांगत होतं की त्याची आलिया याच आसपास आहे. इतक्यात अवॉर्ड सेरेमनीला सुरुवात झाली. काही मनोरंजन कार्यक्रमानंतर सगळ्यांना छोटे-मोठे पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर ती अँकर स्टेजच्या मध्यभागी येत म्हणाली, जसं की तुम्हा सगळ्यांना उत्सुकता असेल की यावर्षी बिझनेस ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळणार आहे आणि मला देखील तुम्हाला हे सांगण्यासाठी खूप उत्सुकता वाटते. असं म्हणत तिने हातातील लिफाफा उघडला. मात्र लिफाफा उघडताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. काही क्षण ती पूर्ण शांत उभी राहिली. मग उपस्थित लोकांची उत्सुकता पाहून ती म्हणाली, आय कांट एक्सप्लेन माय फिलिंग बिकॉज दिस इज द फर्स्ट टाईम. असं पहिल्यांदाच घडलं आहे. इतकी वर्ष मी ही अवॉर्ड सेरेमनी सादर करत आहे आणि अँकरिंग करत आहे, पण पहिल्यांदाच बिझनेसमन ऑफ द इयर हा पुरस्कार एका नव्हे तर 2 जणांना दिला जात आहे. हे ऐकता संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. सगळेच आश्चर्यचकित झाले. विराजही काही क्षणासाठी गोंधळला. रोनिकाही आश्चर्याने त्या अँकरकडे पाहत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य पाहून अँकर हसत पुढे म्हणाली, यावेळी नंबर 1 बिझनेसमन सोबत नंबर 1 बिझनेसमन वुमनलाही निवडण्यात आलं आहे.
तर इकडे हे ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मग ती पुढे म्हणाली, दिस अवॉर्ड गोज टू द बेस्ट बिझनेसमन ऑफ द इयर मिस्टर विराज खन्ना. हे ऐकताच पुन्हा एकदा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. विराज लगेच उठून अवॉर्ड घेण्यासाठी पुढे गेला. त्याच्या मागोमाग रोनिकाही स्टेजवर जाण्यासाठी निघाली. मात्र विराजने तिला रागाने पाहत डोळ्यांनीच जागेवर बसण्याचा इशारा केला. मनाविरुद्ध रोनिका पुन्हा बसली. तिला प्रचंड राग आला होता, कारण तिला विराजसोबत स्टेजवर जाऊन सगळ्यांसमोर हे दाखवायचं होतं की आता विराज फक्त तिचाच आहे. पण विराजने तिची सगळी योजना फसवून टाकली होती. विराज स्टेजवर पोहोचताच ती चीफ गेस्टने त्यांचं स्वागत केलं आणि त्याला पुरस्कार दिला. विराजने हलकसं हसत तो पुरस्कार स्वीकारला. तेवढ्यात अँकरनं त्याला तिथे थांबण्यास सांगितलं. ती पुढे म्हणाली, जसं मी आधी सांगितलं होतं, बिझनेसमन ऑफ द इयर हा पुरस्कार 2 जणांना दिला जाणार आहे. त्यापैकी एक पुरस्कार आपण मिस्टर विराज खन्ना यांना दिला आहे आणि आता वेळ आली आहे बिझनेसमन वुमन ऑफ द इयर पुरस्काराची. हा पुरस्कार जात आहे मिस AR यांना. हे ऐकताच सगळे चकित झाले. हे नाव सर्वांनी ऐकलं होतं, पण आजपर्यंत कुणीही त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला नव्हता. लोक फक्त त्या नावाबद्दलच ऐकत आले होते. अँकर हसत म्हणाली, अत्यंत कमी वयात आणि कमी कालावधीत आपल्या मेहनतीने व्यवसायाला उंचीवर नेणाऱ्या या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात आहे. प्लीज कम ऑन द स्टेज मिस AR. पण समोरून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. ना कोणी उठलं ना कोणी पुढे आलं. हे पाहून अँकर थोडी गोंधळली. ती पुन्हा म्हणाली, कॅन यू हिअर मी? प्लीज कम ऑन द स्टेज. तेवढ्यात हॉलच्या प्रवेशद्वारावर आलिया उभी दिसली. तिच्यासोबत एक मुलगाही होता, निखिल. दोघेही पुढे चालत येऊ लागले. तेव्हा तिची सेक्रेटरी मोठ्याने म्हणाली, मिस AR आल्या आहेत. हे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये खळबळ उडाली. सगळे मागे वळून पाहू लागले. आलियाने जांभळ्या रंगाचा स्लीवलेस गाऊन घातला होता. तिचा गाऊन अतिशय स्टायलिश होता. एका बाजूला असलेल्या कटमुळे तिचे गोरे लांबसडक पाय स्पष्ट दिसत होते. तिने हलकासा मेकअप केला होता, पण चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे तिचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता. केसांचा हाफ बंद करून बाकीचे केस मोकळे सोडले होते. मास्कमुळे फक्त तिचे डोळेच दिसत होते आणि तिच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जशी आलिया हॉलमध्ये आत आली तसं स्टेजवर उभ्या असलेल्या विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याला समजत नव्हतं की त्याच्यासोबत असं का होत आहे. आलिया निखिलसोबत स्टेजकडे जाऊ लागली. तिने निखिलकडे हात पुढे करत सोबत येण्याचा इशारा केला, पण निखिलने तिला एकटीने स्टेजवर जाण्यास सांगितलं. हे पाहून ती एकटीच स्टेजकडे पुढे गेली. ती स्टेजवर जाऊन चीफ गेस्टजवळ उभी राहिली. तिच्या बाजूलाच विराज उभा होता. जशी आलिया त्याच्या जवळून गेली तसं त्याच्या हृदयाचे ठोके आणखी वेगाने धावू लागले. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ना जाणे का, पण त्याला आलिया स्वतःच्या खूप जवळ असल्याची जाणीव होत होती. त्याचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं, जणू ते छातीबाहेर येईल. तो मिस AR कडे एकटक पाहत होता. त्याला तिच्यात स्वतःची आलिया दिसत होती, पण चेहरा झाकलेला असल्यामुळे तो खात्री करू शकत नव्हता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, माझ्यासोबत असं का होतंय? तेवढ्यात चीफ गेस्टने आलियाकडे पुरस्कार पुढे करत म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस AR. हे ऐकताच आलियाच्या डोळ्यात हलकी चमक उमटली.
आणि ती मंद हसली. जरी तिचा चेहरा मास्कमुळे दिसत नव्हता तरी तिच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट जाणवत होता. आलिया पुरस्कार घेऊन पुढे सरकू लागली तेव्हा अँकर लगेच म्हणाली, मॅम, कृपया काही शब्द बोला. इथे येऊन तुमचा आनंद सगळ्यांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.